नमस्कार, मी स्वातीच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने घावणे कसे तयार करायचे हे पाहतोय। या पहिले आपण इन्स्टंट घावण्याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती पाहिलेली आहे, ते सुद्धा अप्रतिम बनतात। पण जर तुम्हाला अगदी सविस्तर आणि पारंपरिक पद्धत जर हवी असेल घावणे बनवायची, तरी आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। अगदी पटापट 2 मिनिटात तुम्ही ताटभर घावणे बनवून तयार करू शकता। एवढी सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। सोबतच आंबट, गोड, तिखट अशा चवीची चविष्ट अशी चटणी सुद्धा मी शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर इथे आपण हे सुरुवातीला सकाळचं प्रिपरेशन पाहतोय। म्हणजे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी जर घावणे बनवायचे असतील तर आदल्या दिवशी सकाळी ही पूर्वतयारी तुम्हाला करावी लागेल। इथे बघा, ग्लास घ्या किंवा वाटी घ्या, कप घ्या, काही एखादं भांडं घ्या, त्याने संपूर्ण मेजरमेंट करायचं। 3 ग्लास आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत, त्याला 1 ग्लास इथे आपण हे उडीद घेतलेले आहेत। या उडदाच्या जागेवरती तुम्ही उडदाची डाळ घेतली तरीही चालेल। 3 1 असं प्रमाण लागतं। आणि आता हे स्वच्छ असं 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला। कारण काय असते, तांदूळावरती किंवा डाळीवरती काही पावडर वगैरे लावलेली असते, ते सुद्धा निघून जाते। 2-3 पाण्याने स्वच्छ आपण धुवून घेतलं। आता हे बुडतील इतपत पाणी घालायचं, पण त्याआधी काय करायचं, घावण्याला छान अशी जाडी आली पाहिजे। त्यासाठी याच्यामध्ये 1 चमचा मेथीदाणा घालावा। आणि आता याच्यावरती पाणी घालून आपण हे 4 ते 5 तासासाठी भिजत घालूयात। बघू शकता 5 ते 6 तासानंतर आपण हे पाहतोय। शक्यतोवर 5 ते 6 तास याला भिजत ठेवायचं। तुम्हाला जर घाई असेल तर 3-4 तास भिजलं तरी चालेल, पण आदल्याच दिवशी आपण ही पूर्वतयारी करत आहे, त्यामुळे हे आपण व्यवस्थित 6 तास भिजत ठेवलेलं आहे। तर आता हे पाणी काढून घेऊयात, किंवा मग कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण हे दोन्ही जिन्नस आता मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं। नाही जास्त पातळ, नाही जास्त रवाळदार असं टेक्स्चर ठेवायचं। सर्वच डाळ आणि तांदूळ आपण छान असे वाटून घेतलेले आहेत। आता 1 ते 2 मिनिटं याला असं छान फेटून घ्यायचं आहे। आज आपण घावणे अगदी पारंपरिक पद्धतीने बनवतोय, त्यानुसार याच्यामध्ये बेकिंग सोडा, इनो असं काहीच वापरल्या जात नाही, कारण आपण हे बॅटर फर्मंट करणार आहे 5 ते 7 तास किंवा मग रात्रभरासाठी 8 ते 9 तास। जर तुम्ही या प्रोसिजरने केलं की आदल्या दिवशी सकाळी डाळ तांदूळ भिजत घातलं, संध्याकाळी ते वाटलं आणि रात्रभरासाठी ते फर्मंट ठेवलं, तर मग याच्यामध्ये काहीच घालायची गरज पडत नाही। पण जर तुम्ही आता ही इन्स्टंट बनवणार, 1 ते 2 तासातच तुम्हाला बनवायचं आहे, घाई आहे, तर तुम्ही त्या स्टेजला याच्यामध्ये बेकिंग सोडा घाला। पण आपण हे रात्रभरासाठी भिजत घालतोय म्हणजे फर्मंट करायला ठेवतोय, म्हणून आपण याच्यामध्ये काहीच नाही घातलंय। नुसतं डाळ आणि तांदूळ वाटून रात्रभर झाकून ठेवलं होतं। तर बघू शकता बॅटर काय मस्त असं फर्मंट झालेलं आहे। याच्यावरची जाडी, हा फ्लफीपणा तुमच्या लक्षातच येत आहे। परफेक्ट इथे आपलं घावण्याचं बॅटर फर्मंट झालंय। मिक्स करून घेऊयात। बघा दुपटीने फुललं होतं। आता काय करायचंय, आपल्याला जेवढं घावणे करायचे आहेत ना, तेवढं बॅटर एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं। म्हणजे काय होते, हे मोठं पातेलं नेहमी उचलायला सुद्धा भारी जातं। तव्यावरती आपण जेव्हा घावणे सोडू तेव्हा हे छोटं पातेलं आपल्याला सोयीस्कर होईल। आणि आता याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची। बघू शकता याची कन्सिस्टन्सी तुम्ही अशी असली पाहिजे, परफेक्ट। तर चला पटापट घावणे घालून तयार करूयात। आता घावणे घालताना लक्ष द्यायची गोष्ट म्हणजे तवा कितपत गरम हवा, तर तवा आपल्याला मीडियम गरम पाहिजे। नाही जास्त कडकडीत गरम जर असला तर घावणे स्प्रेड होणार नाहीत, ते चिटकतील। आणि थंडगार जर असला तर त्याला जाडी व्यवस्थित येणार नाही, म्हणून मीडियम असा तवा गरम झाला की त्याला एकदा तेलाने पुसून घ्यायचं आणि मस्त असे घावणे घालणं सुरू करायचं। जाडी तुम्ही बघू शकता सध्याच काय अप्रतिम आलेली आहे। आणि इथे बघा, आता घावणे जर काही लोकांना थोडेसे जाडसर आवडतात, अगदीच पातळ आवडत नाही, तर तुम्हाला जसं हवंय तसे तुम्ही घावणे या पिठापासून घालू शकता।
अजिबातही चिरा जाणार नाही, घावणे तुटणार नाही, कारण बॅटर व्यवस्थित फर्मंट झालेलं आहे. प्रमाण व्यवस्थित घेतलेलं आहे आपण डाळ आणि तांदूळाचं. आणि जो मेथीदाणा घातला होता ना, त्याने काय होते बघा, याच्यावरती ना हे छान असे बबल्स येतात. हे जे फर्मंट होतं म्हणजे खमीर जो येतो याला, ते मेथीदाण्याच्या उष्णतेने येतो आणि चवसुद्धा चांगली येते. अगदी थोडंसं तेल सोडायचं जर तुम्हाला घालावंसं वाटलं तर. नाही सोडलं तरीही चालते, कारण नॉनस्टिकचा तवा आहे. पण थोडंसं जर तेल जर सोडलं ना तर घावण्याला कलर सुंदर येतो, मस्त असा भाजला जातो तो. आता हे झाकण ठेवायचं, कारण घावन हा एकाच बाजूने भाजला जातो, दोन दोन बाजूने तो पलटून भाजला जात नाही. कलर अप्रतिम आलेला आहे, मी तुम्हाला दाखवते यासाठी पलटलं, नाहीतर घावण्याला पलटायचं नसतं. एकच बाजू त्याची छान अशी भाजल्या गेली की काढून घ्यायचं. आणि सारख्याच पद्धतीने इथे सर्वच घावणे आपण घालून तयार करूयात. एकदा जर तवा छान असा गरम झाला आणि सेट झाला की पटापट असे घावणे बनून तयार होतात. जाडी तुम्ही बघू शकता, अप्रतिम उठून येत आहे. तर चला मग या पद्धतीने आपण इथे सर्वच हे घावणे घालून तयार करूयात. घावण्याची जाडी बघा, त्याचा कलर बघा आणि किती पातळ आपण घातलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता. अजिबातही घावणं तुटणार नाही आहे. अप्रतिम, मस्तच. घावणे एवढे सुपर सॉफ्ट झालेले आहेत की 5 ते 6 तास जरी असेच राहिले तरीही वाकस होणार नाहीत. तर चला आता पटकन या चटणीची रेसिपी पाहूयात. कांदा टमाटरची अगदी चविष्ट अशी चटणी आहे बघा. त्यासाठी काय करायचं आहे, कढईमध्ये तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं. 2 मोठ्या आकाराचे कांदे आपण इथे कापून घेतलेले आहेत ते घालूयात. थोडेसे परत करून घ्यायचे. ही चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत बरेचदा शेअर केलेली आहे. इडली असो, डोसा असो, घावणे असो, उत्तप्पा असो किंवा मग कुठलाही पदार्थ आणि काहीच नाही आहे तर सरळ भाजीच्या ऐवजी तुम्ही ही चटणी वापरू शकता जेवणामध्ये पोळीसोबत. अप्रतिम लागते आणि ही चटणी स्टोअरसुद्धा होते 1 महिन्यासाठी फ्रीजमध्ये. तर तुम्ही एकदा नक्की बनवून ठेवा. नाश्ता कुठलाही असो हीच चटणी तुम्ही बनवाल. त्यासाठी काय केलं आपण, याच्यामध्ये 2 कांदे, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 2 टमाटर, हळद, तिखट, मीठ आणि चिंच, गूळ सगळं असं छान याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं. आता सर्व हे जिन्नस सॉफ्ट होईपर्यंत झाकण ठेवून 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं. म्हणजे काय होते, कांदा टमाटर सर्व असं सॉफ्ट होते. आता याला छान असं थंडगार होऊ द्यायचं. इथे गॅसची फ्लेम आपण बंद करूयात आणि हे संपूर्ण थंड होऊ द्यायचं. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं. त्याच्यामध्ये ऑल इन वन आपला चाट मसाला घालायचा. म्हणजे चाट मसाला घातला की बाकी कुठलं जिन्नस घालायची गरज पडत नाही. आणि मस्त अशी ही चटणी वाटून घ्यायची. खूप खायला भन्नाट लागते, आंबट गोड तिखट अशी मस्त अशी चटकदार चटणी बनून तयार होते बघा. या पद्धतीने ही चटणी तुम्ही एकदा नक्की बनवा, घरातील सर्व सदस्यांना खूप आवडेल. तर इथे चटणी बनवून तयार झालेली आहे, घावणे तयार आहेत. तर चला सर्व करूयात. तर कशी वाटली मग तुम्हाला आजची आपली घावण्यांची रेसिपी, प्लीज कमेंटमध्ये मला जरूर सांगा. आणि जर आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सुद्धा हक्काने सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.